संभाजी नाव धारण करणाऱ्या भोसले घराण्यातील या तीन वीर पुरुषांना अल्पवयातच काळाच्या पडद्याआड जावं लागलं होतं। पहिले आहेत छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र, मराठा राज्याचे पहिले युवराज आणि पुढे स्वराज्याचे दुसरे छत्रपती। त्यांची कारकीर्द अत्यंत पराक्रमी आणि वादळी अशी होती। संघर्ष त्यांना कधीच चुकला नाही, मग तो शत्रूशी असो किंवा स्वकीयांशी। लढाईत त्यांना कधीच न हरू शकणाऱ्या मुघलांनी मराठ्यांकडूनच गद्दारी करून त्यांना पकडलं, अत्यंत वेदनादायी पद्धतीने त्यांची हत्या केली। स्वराज्याच्या लाडक्या छत्रपतीने आपल्या लोकांसाठी बलिदान दिलं होतं, तेव्हा ते फक्त 32 वर्षांचे होते। दुसरे आहेत संभाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू। 1623 ला त्यांचा जन्म झाला। त्यांचं बरचसं बालपण आपले वडील शहाजी राजेंसोबत बेंगलोरमध्ये गेलं। ते आपल्या वडिलांसारखेच शूर आणि मुत्सद्दी होते। पुढे ते आदिलशाहीसाठी कर्नाटकमध्ये कार्यरत होते। असं म्हटलं जातं की कनकगिरीच्या राजासोबत लढताना अफजल खानाने त्यांना कट कारस्थान करून मारलं होतं। त्यांचं वय सुद्धा जवळपास 32 वर्ष एवढंच होतं। आणि तिसरे आहेत शहाजी राजेंचे चुलत भाऊ। शहाजी राजेंचे काका विठोजी राजे भोसले यांना 8 पुत्र होते, त्यापैकी संभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र होते। निजामशाहीच्या दरबारात एकदा खंडागळे नावाच्या सरदाराचा हत्ती पिसाळला होता। मग त्या हत्तीला कंट्रोल करण्यासाठी लखोजी जाधवरावांचे पुत्र दत्ताजी यांनी त्या हत्तीवर हल्ला केला। मग त्या हत्तीला वाचवण्यासाठी शहाजीराजेंचे चुलत भाऊ खेळोजी आणि संभाजी तिथे आले। मग दत्ताजी आणि संभाजी या दोन गटांमध्ये एक छोटं युद्ध झालं। मग त्या युद्धात दत्ताजी संभाजींच्या हातून मारले गेले। लखोजी जाधवरावांना जेव्हा आपल्या पुत्राच्या मृत्यूची बातमी कळाली तेव्हा ते तिथे आले आणि त्यांनी खेळोजी आणि संभाजींवर हल्ला केला। या हल्ल्यात शहाजीराजे सुद्धा किरकोळ जखमी झाले आणि संभाजीराजे या हल्ल्यात मारले गेले। तेव्हा त्यांचं वय नेमकं किती होतं हे सांगता येत नाही, पण हा प्रसंग जवळपास 1623 चा आहे आणि संभाजीराजे शहाजीराजेंपेक्षा थोडे मोठे होते। मग ह्यावरून हे सांगता येतं की त्यांचं वय सुद्धा 30 ते 40 ह्यामध्ये असावं।